नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. तुम्ही जरी रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट आहे. बघा, रेशन कार्ड धारकांना पुढील महिन्यापासून रेशन भेटणार नाही. तर काय अपडेट आहे, काय नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल सर्व काही सांगतो. हे बघा, तुम्ही जरी रेशन कार्ड धारक असेल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट आहे. तर बघा, तुमचं शुभ्र शिधापत्रिका असो किंवा केशरी शिधापत्रिका असो किंवा पिवळी शिधापत्रिका असो, तर सर्वांसाठी ही अपडेट आहे. तुमच्याजवळ जे पण रेशन कार्ड असेल तर तुम्ही ही अपडेट जाणून घ्या, ही मोठी बातमी जाणून घ्या. नवीन निर्णय काय आलेला आहे तर सर्व सांगतो. याबद्दल व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला, रेशन कार्डबद्दल काय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पुढील महिन्यापासून रेशन कार्ड भेटणार नाही याबद्दल काय मोठी अपडेट आहे ती अपडेट आपण आता जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता रेशन कार्ड न्यूज. रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे काही रेशन कार्ड धारकांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही. तर इथे काही म्हटलेलं आहे, यामध्ये तुम्ही पण येऊ शकता, त्यामुळे ही अपडेट जाणून घ्या. तर काही रेशन कार्ड धारकांना पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही असं इथे म्हटलेलं आहे. हे बघा, आता महत्त्वाची अपडेट बघा इथे पुढे. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत KYC न करणाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून रेशन मिळणार नसल्याची बातमी समोर येत आहे. KYC करावी लागणार आहे तेव्हाच तुम्हाला रेशन भेटेल. आता कोणाकोणाला ही KYC करावी लागणार आहे ते समजून घ्या. तुम्हाला पण KYC करावी लागेल का ते पण जाणून घ्या. हे बघा, पुढे सर्व माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत KYC न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये धान्य मिळणार नाही. एवढेच नाही तर 31 ऑक्टोबरपर्यंत जे लोक KYCची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. हे बघा, हा देखील मोठा निर्णय घेण्यात आला आहे रेशन कार्ड संबंधित. हे बघा, 30 सप्टेंबर जी तारीख आहे त्यापर्यंत तुम्हाला KYCसाठी मुदत देण्यात आलेली आहे आणि जरी 31 ऑक्टोबरपर्यंत हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मग तुमचं जे काही रेशन कार्ड आहे ते रद्द केलं जाणार आहे. हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे KYCसाठी जवळपास तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे. 1 महिन्याच्या आत तुम्हाला हे करून घ्यायचं आहे, नाहीतर मग तुम्ही रेशन कार्ड तुम्हाला भेटणार नाही. रेशनसाठी तुम्हाला मुकावं लागणार आहे. पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून अशा व्यक्तींची नावे वगळली जाणार आहेत. म्हणजेच अशा लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे. यामुळे जर तुम्हीही अजूनपर्यंत KYC पूर्ण केले नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करावे लागणार आहे. आता तुम्हाला जरी हा ऑप्शन दिला असेल KYCचा तर लवकरात लवकर KYC तुम्हाला करून घ्यायची आहे. पुढे बघा, महत्त्वाची माहिती. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन मिळवण्यासाठी पात्र कुटुंबासाठी POS मशीनद्वारे शिधापत्रिकेत नोंद केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे KYC आवश्यक आहे. रेशन कार्डमध्ये नाव असणाऱ्या सर्व सदस्यांचे KYC बायोमेट्रिक पडताळणीद्वारे करण्यास सांगितले गेले आहे. हे बघा, जी मशीन आहे तर ही मशीनद्वारे तुमचं शिधापत्रिका जे रेशन कार्ड आहे त्याची नोंद केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे KYC करणे जे आहे ते आवश्यक आहे. POS मशीनद्वारे हे संपूर्ण KYC वगैरे होणार आहे. ओके. पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून KYC केली जाते. सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश निर्गमित केल्यानंतर केंद्र सरकारने KYC करणे बंधनकारक केले आहे. जे लोक KYCची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांना रेशन दिले जाणार नाही आणि त्यांचे नाव रेशन कार्डच्या यादीमधून वगळले जाणार आहे. म्हणजेच अन्न सुरक्षा योजनेतून अशा लाभार्थ्यांचे रेशन कार्ड वगळले जाणार आहे. अन्न सुरक्षा योजनेत जर नाव नसेल तर रेशन कार्ड धारकांना सध्या जे मोफत अन्नधान्य मिळत आहे ते मिळणार नाही. बघा, KYC तुम्हाला करणे गरजेचेच आहे, नाहीतर मग तुम्हाला डायरेक्टली रेशन भेटणार नाही. हे महत्त्वाचं आहे. जे फ्रीमध्ये मोफत अन्नधान्य भेटत आहे ते देखील भेटणार नाही, काहीच भेटणार नाही. हे तुम्हाला करावंच लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून सध्या राज्यात सर्वत्र रेशन दुकानात
हे बघा दुकानात KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. आता सर्वच जण लागलेले आहेत KYC करायला, कारण जेव्हा अपडेट येते तेव्हा सर्वांना जाग येते असं दिसून येते. तथापि ज्या लोकांनी अजूनही प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घेणे आवश्यक आहे. तुम्ही केलं नसेल KYC तर करून टाका. चेक करा पहिले. तुम्हाला जिथे रेशन भेटतं तिथे त्यांना विचारा की आमचं KYC करणं गरजेचं आहे का, आम्हाला ऑप्शन आला आहे का KYCचा. ते जरी हो म्हणतील तर KYC त्वरित करून टाका आणि जेवढे त्यामध्ये सदस्य असतील त्यांची पूर्णचे जे कागदपत्र वगैरे KYCसाठी लागतात ते संपूर्ण ते लागतील आणि ते KYC होऊन जाणार आहे. ओके. पुढे बघा महत्त्वाची माहिती. यासाठी संबंधिताच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना KYCच्या प्रक्रियेसाठी आवाहन करण्यात आले आहे. रेशन कार्ड KYCसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात आधार कार्ड घेऊन जावे लागणार आहे. जास्त तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे लागणार नाही. आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे. आधार कार्ड घेऊन गेल्यावर ते इझिली तुमचं KYC करून देणार आहेत रेशन कार्डचं. ओके. पुढे बघा तुमची KYC आधार कार्ड लिंक केल्यावरच पूर्ण होईल. रेशन कार्ड KYCची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. जर कोणत्याही ग्राहकाचे बोटांचे ठसे उपलब्ध नसतील तर त्यांच्यासाठी हे बघा आयरिस मशीन वापरून KYC केली जाईल. बघा आधार कार्डवर तुमचं हे संपूर्ण KYC लिंक होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फक्त आधार कार्डच घेऊन जायचं आहे. रेशन कार्ड KYCची प्रक्रिया पूर्णपणे ही मोफत असणार आहे. तुम्हाला 1 रुपया पण लागणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पैसे वगैरे यासाठी प्रोसेससाठी 1 रुपया पण तुम्हाला लागणार नाही. आता आपण महत्त्वाचं बघणार आहोत. ही माहिती वेगळी आहे थोडी, ही माहिती तुम्ही समजून घ्या. तर रेशनचा गहू मिळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला 30 सप्टेंबरपूर्वी KYC करा. बघा तुम्हाला रेशनचा गहू मिळवण्यासाठी तुम्हाला 30 सप्टेंबरपूर्वी KYC करायचे आहे. अन्यथा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासून रेशनपासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच 31 ऑक्टोबरपर्यंत KYC न केल्यास वंचित निवडलेल्या लाभार्थ्यांची नावे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून काढून टाकली जातील. बघा तुम्हाला हे 30 सप्टेंबरपूर्वीच करून घ्यायचं KYC वगैरे. सिंपल आहे, ते आधार कार्डवरती होऊन जातं. जर ते केलं नाही तुम्ही तर मग तुमचं जे यादीतून नाव आहे, रेशन यादीतून नाव डायरेक्टली काढून जाणार आहे. ते काढून टाकणार आहेत नाव. त्यामुळे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. सर्वांनी करा. ज्यांचं KYC बाकी आहे त्यांनी सर्वांनी करा. आता ही माहिती महत्त्वाची आहे. ही माहिती वेगळी आहे बरं. ही माहिती आनंदाचं शिधाबद्दल आहे. हे बघा सप्टेंबर महिन्यातील वाटप शनिवारपासून दिनांक 14 सुरू होणार असे सांगण्यात आले होते. गणेशोत्सवानिमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा सर्व स्वस्त धान्य दुकानामध्ये पोहोचला नाही. त्यामुळे ऐन उत्सवात वाटप करण्याचे नियोजन अन्नधान्य परिमंडळ कार्यालयाकडून झाले नसल्याचे दिसून येते. बघा 14 तारखेपासून हे संपूर्ण होणार होतं, परंतु अजूनपर्यंत आलेलं नाही. शहरातील स्वस्त धान्य दुकानामध्ये अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा 2 योजनेतील नागरिकांना दर महिन्याला प्रति लाभार्थी 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू मोफत दिला जातो. सध्या योजनेतील तांदूळ अद्याप काही दुकानामध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील तांदूळ नागरिकांना वितरित केलेला नाही. दरम्यान शनिवार 14 तारीख काही दुकानामध्ये तर सोमवारपासून 16 शहरातील उर्वरित दुकानामध्ये देखील तांदूळ वाटप सुरू होईल अशी माहिती परिमंडळ अधिकारी आणि स्वस्त धान्य दुकानदारांनी दिली. 16 तारखेला हे संपूर्ण तुम्हाला वाटप केलं जाणार आहे. दुकानदार झाले त्रस्त. ही माहिती बघा गणेशोत्सवात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असे सांगण्यात आले होते. त्यामध्ये तेल 1 लिटर, साखर, रवा आणि चणा डाळ प्रत्येकी 1 किलो आदी वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांकडून शिधा मिळवण्याबाबत वारंवार विचारपूस केली जात आहे. त्यामुळे दुकान चालक त्रस्त झाले आहेत. शहरातील काही स्वस्त धान्य दुकानामध्ये अद्याप तांदूळ पोहोचला नाही. सोमवारपर्यंत 16 तारीख हा तांदूळ सर्व दुकानामध्ये पोहोचेल. त्यानंतर त्याचे वाटप सुरू होईल. आनंदाचं शिधाचे वाटप सुरू होण्यासाठीही सध्या प्रतीक्षा सुरू आहे. तर बघा आनंदाचा शिधा पण तुम्हाला भेटणार आहे. काही टेन्शन घेऊ नका. आनंदाचा शिधा लवकरात लवकर मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याप्रमाणे तांदूळ देखील उपलब्ध होईल. तांदूळ पण भेटणार आहे तुम्हाला. हे बघा तांदूळ पण भेटेल तुम्हाला. आणि आनंदाच्या शिधामध्ये ज्या वस्तू आहेत, आनंदाच्या शिधामध्ये तुम्हाला काय काय वस्तू भेटणार ते स्पष्टपणे देण्यात आलं आहे. हे बघा तेल 1 लिटर, साखर, रवा आणि चणा डाळ प्रत्येकी 1 किलो आणि आदी वस्तूंचा यामध्ये अजून एक्स्ट्रामध्ये समावेश असणार आहे. ओके. तर बघा आपण जी माहिती या व्हिडिओमध्ये बघितली की पुढील महिन्यापासून रेशन मिळणार नाही.
तर कोणाला मिळणार नाही? जे KYC करणार नाहीत त्यांना. त्यामुळे KYC करा ज्यांनी केलेलं नाही, नाहीतर मग तुम्हाला रेशनपासून मुकावं लागणार आहे. तर पटकन KYC करा आणि तुम्हाला रेशनचा लाभ भेटेल मग. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.